धन्यवाद प्रभूचा की प्रभूने मला तुमच्या समोर आणलं म्हणून प्रभूचे आभार मानते. माझ्या मनात खूप दिवसाची इच्छा आहे की तुम्हाला सांगायचं की माझ्या आयुष्यात प्रभूने कसा चमत्कार केला. कुणी माणसाने नाही, कुणी नातेवाईकाने नाही, पण परमेश्वराने माझ्या आयुष्यात चमत्कार केला. होतं काय, आपल्या आयुष्यात दुःख असतं, वेदना असते, आपण माणसाकडे मदत मागतो, परमेश्वराकडे जात नाही. आणि परमेश्वराकडे गेलो तरी पण आपण माणसाची अपेक्षा करतो. पण परमेश्वर इतका चांगला आहे ना, आपण जरी माणसाची अपेक्षा करत असन आणि परमेश्वराकडे जात असन तरी पण आपल्याकडे परमेश्वर स्वतः होऊन येतो आणि आपल्याला मदत करतो. पण आपण परमेश्वराकडे जाणं गरजेचं आहे. तर माझ्या आयुष्यात जे घडलं मी ते तुम्हाला आज सांगणार. म्हणजे एक अध्याय बघून माझ्या मनात आलं, खरोखर मी सुद्धा अशीच वागले. तर तो अध्याय मी आज वाचणार आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यात सुद्धा तो बदल होईल आणि तुमचं आयुष्य सुरळीत होईल, हा माझा विश्वास आहे. कारण माझ्या आयुष्यात प्रभूंनी स्वतः येऊन चमत्कार केला. तर मी ते वचन वाचते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. योहान अध्याय 5 आणि वचन 2 पासून आहे बघा. वचन इतकं छान वचन आहे, लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा. योहान अध्याय 5 आणि वचन 2. येरुशलेम मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्या इब्री भाषेत त्याला बेत सदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तो पाणी हलवण्याची वाट पाहत असे, कारण की देवदूत तळ्यात उतरून वेळोवेळी पाणी हलवित असे. आणि पाणी हलवल्यानंतर प्रथम जो त्यात जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्ष दुखणेकरी असलेला कोणी एक मनुष्य होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटला आहे हे ओळखून त्याला येशूने म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तर त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळले असता मला तळ्यात उतरायला माझा कोणी मनुष्य नाही, आणि मी जात आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे जातो. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. तेव्हा तो मनुष्य तत्काळ बरा झाला आणि आपली बाज घेऊन चालू लागला. देवबाप वचन आशीर्वादित कर. तर आपण सुद्धा चर्चमध्ये जातो पण मनुष्याची अपेक्षा करतो त्या माणसासारखं. तो तळ्याजवळ तर गेला कारण त्याला विश्वास होता त्या तळ्यात लंगडे, लुळे, आंधळे कुठलाही रोग असो, देवदूतांनी पाणी हलवलं आणि जो प्रथम जाईल तो त्यात बरा व्हायचा. या आशेने, अपेक्षेने तिथं जाऊन तर बसला, पण तो मनुष्याची वाट बघत होता. तो थोडा थोडा सरकत 38 वर्षापर्यंत तळ्यात जाऊ शकत होता आणि बरा होऊ शकत होता, पण तसं केलं नाही. त्यांनी मनुष्याची अपेक्षा केली. आपण सुद्धा तसंच करतो. परमेश्वराकडे तर जातो पण आपण मनुष्याची पण अपेक्षा करतो की आपल्याला मनुष्य नक्की मदत करेल. तर मनुष्य तुम्हाला मदत करणार नाही. मी माझ्यावरून सांगते, मला परमेश्वराने मदत केली. मी देवाकडे तर गेले, देवावर विश्वास तर होता माझा, पण मी पण माणसाची अपेक्षा करत होते. पण कुणी माणसाने मला मदत केलेली, मी सगळं काही पूजापाठ केली, मूर्तीपूजा केली, सगळं केली. आणि कुणी मनुष्याने मदत केलेली, कुठल्या देवाने मदत केली, पण प्रभू स्वतः होऊन आला आणि माझ्या मनाचा ताबा घेतला आणि माझं दुःख, माझं संकट, माझं कष्ट, माझी गरिबी सगळी हलकी केली. आणि माझे तो म्हणला, विश्वास असताना तर मोरीच्या दाण्या जर एवढा विश्वास असताना तर तुम्ही डोंगराला हल म्हणलं तर ते डोंगर हलू शकता. असं माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आणि परमेश्वराकडे जा, परमेश्वराकडे जात राहा. जरी तुम्ही माणसाची अपेक्षा करत असाल तरी जात राहा. परमेश्वर स्वतः येऊन तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या समस्या, दुःख सगळं बरं करेल. हा माझा विश्वास म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि प्रभू इतका चांगला आहे ना, आपण जरी मनुष्याची अपेक्षा केली तरी पण प्रभू आपल्याला मदत करतो. हा माझा साक्षात्कार आहे. मी तुम्हाला सांगितलं. इथून पुढे व्हिडिओ टाकेन, त्याच्यात पण सांगणार आहे. भरपूर काही मला सांगायचं आहे. तर हा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या लेकराबाळाला भरपूर आशीर्वाद देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.